आता कोण आहे? अरे अरे उठतो कशाला? कुठे चाललास? बाप्पा एक महत्वाचा फोन येतोय. मी आलो हा लगेच. ऐक. एवढा कोणाचा महत्वाचा फोन आहे की आपल्या समोर बोलू शकत नाही? हॅलो. हॅलो बॉस, मी अनामिका बोलतेय. हा माहितीये बोला ना. माझी चेन मला परत कधी अहो करताय? मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी मुंबईमध्ये आहे आणि मला यायला 20 दिवस लागतील म्हणून. काय आणखी 20 दिवस? हो ना. मला वाटतं तुम्ही खूपच बिझी असता कामात. मग इतका बिझी असताना सुद्धा त्या दिवशी चैन द्यायला आलो होतो मी. पण तुम्ही बिझी होतात ना. आता वाट बघत बसा. ते तर मी करतेच आहे. जेवढं तुम्ही सांगाल तेवढी बघेन. आणखीन एक गोष्ट बॉस, मुंबईमध्ये कसं चाललंय? इथे खूप ना पेन होत काय आहे. म्हणाला? पेन होतंय? नाही रेन होते रेन. काय म्हणाला? रेन? अहो तुम्हाला काय झालंय? पेन म्हणालो तरी रिएक्ट करता, रेन म्हणालो तरी रिएक्ट करता. नाही तसं नाही. माझी चेन सुद्धा रेन मध्येच हरवली ना. मुंबईच्या रेन मध्ये ती परत हरवू नये इतकंच मला वाटतं म्हणून बोलले. तुम्ही काळजी करू नका हो. चला आता मी फोन ठेवतो हा. एक महत्वाचं काम आहे मला. सॉरी हा, मला खूप जवळच्या व्यक्तीने गिफ्ट केली आहे ना हो, म्हणून. ऐका ना 20 दिवसात तुम्हाला परत करेन. माझ्यावर विश्वास ठेवा हा. तिकडे आलो की लगेच दे. ठीक आहे. ओके. हे तर ऑफिस मध्येच सांगायचं होतं ना. मीच उशीर केला. तिच्या पायाला सुद्धा लागलं. मला काहीतरी करायला हवं. काय करू शकतो मी? माते, हे नक्की काय होतंय? बळी काश्मोरासाठी नर बळी देणार आहे. आपल्याला काश्मोरा त्याबद्दल सगळं सांगेल. नीट ऐका सगळं. मला जो बळी पाहिजे तो त्या 7व्या आत्म्याचा पाहिजे. तुम्ही तो द्यायला तयार आहात का? त्याचा जीव घेण्याआधी इथे कोणाचा तरी जीव जाणं गरजेचं आहे. त्याचा जीव घेतल्यानंतरच बाकी सगळं मार्गी लागेल. त्यामुळे तुमच्यातल्या कोणा एकाला समोर पेटत असलेल्या आगीमध्ये स्वतःला झोकून द्यावं लागेल. आता तुमच्यातला बळी जाण्यासाठी जो तयार असेल त्याने पुढे या. हे सगळं तुम्ही सैतानी शक्तीसाठी करत आहात. या पुढे. सैतानी शक्तीला प्रसन्न करा. सैतानी शक्तीसाठी मी माझा बळी द्यायला तयार आहे काश्मोरा. काश्मोरा, तू सांगितल्याप्रमाणे त्याने स्वतःचा बळी दिला. आता सांग, हे कार्य पूर्ण करण्यासाठी कोणाला पाठवायचं सांग. शांत बसा. या कार्यपूर्तीसाठी तुमच्यातला कोणीच त्या लायकीचा नाहीये. सैतानी शक्तीसाठी स्वबळी देणारा संभाज त्या लायकीचा होता. पण सांभा तर नाहीच आहे.
संभाव स्वतःच्या जीवाला तुच्छ समजणारा तूच त्या 7व्या आत्म्याला आणण्यासाठी योग्य आहेस. जो स्वतःचा जीव देऊ शकतो तो दुसऱ्याचा जीव सुद्धा घेऊ शकतो. तू हे करू शकतोस का? करेन. मी हे कार्य नक्की पूर्ण करेन. हा यज्ञ पूर्ण होण्याआधी मी त्या आत्म्याला घेऊन येईन. आता लवकरच तो 7वा आत्मा सुद्धा इथे असेल. त्यानंतर 4 दिशेला फक्त आणि फक्त सैतानी राज्यच असेल. मी तुला वचन देतो काश्मोरा. आई आता ही पूजा करणं गरजेचंच आहे का? ऑफिसला जायला उशीर होतोय गप्प बस ग. रे. ऑफिसला जाऊन तुला 1 आठवडा सुद्धा नाही झाला. रात्री पाठदुखी पण सुरू झाली. त्याचं काय कारण आहे? मला काय माहित. नजर लागलीये तुला आणि ती उतरवण्यासाठीच ही पूजा करते मी. कळलं? आता आतमध्ये चल तोंड बंद करून. तर ती पूजा खूपच महत्वाची आहे. हा आणि मी यजमानांना तेच सांगितलं. पंडितजी तुम्ही इथे आहात का? एक पूजा करायची होती. जरा लवकर येता हा का? हा आलो आलो. ऑफिसला जायला उशीर होतोय ना मला, म्हणून जरा लवकर या ना प्लीज. हं, या इकडे. बाळा 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 एक मिनिट थांब बाळा. तू तोच आहेस ना जो पायऱ्यांवर भेटला होता? जरा थांब रे बाळा. मला तुला त्या दिवशीच एक महत्वाचं सांगायचं होतं. आता तरी ऐकून घे. आठवलं का तुला? तुम्हाला दुसरं काही काम नाही का? तसं नाहीये बाळा. विषय खूप गंभीर आहे. समजून घे जरा. फक्त तुलाच नाही पण तुझ्यामुळे ही संपूर्ण सृष्टी अडचणीत येईल. बरोबर बोललात. कांचीपुरम मध्ये राहणाऱ्या माझ्यामुळे संपूर्ण सृष्टी अडचणी देणार आहे ना? काय बोलताय काय तुम्ही? तुम्हाला काय वेडा वाटलो का मी? अरे नाही 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 नाही, तू चुकीचं समजू नकोस. या समस्येपासून तुला स्वतःलाच वाचवावं लागेल. मी माझी नोकरी नाही वाचवू शकलो तर स्वतःला काय वाचवणार? आणि तुम्ही म्हणताय की संपूर्ण सृष्टीला वाचव म्हणून. त्रास देऊ नका हो मला. बाळा नोकरी खूप क्षुल्लक गोष्ट आहे पण तुझा जीव महत्वाचा आहे. मी जे सांगतोय ते लक्ष देऊन ऐक. मला आता काहीच ऐकायचं नाहीये. शांतता मिळावी म्हणून मी मंदिरात येतो आणि इथे आल्यानंतर तुम्ही त्रास देता. तुम्हाला काय वाटलं की मी या सृष्टीला वाचवेन म्हणून? त्या मंदिरात बरेच कोपरे आहेत. त्यापैकी कुठल्या तरी एका कोपऱ्यात बसून तुम्हीच वाचवा. हा बाळा माझं म्हणणं तुला समजत नाहीये बाळा. ए नंदा, काय झालं रे? कोण आहे ते? मला माहित नाही का आई, तू चल. आई आई निदान तुम्ही तरी माझं ऐका. तुमच्या मुलावर खूप मोठा आई तू चल ना. अरे काहीतरी सांगतायत नाही. कोणी काही सांगेल ते ऐकण्यासाठी माझ्याकडे आता वेळ नाहीये का? मला ऑफिसला जायला उशीर होतोय. चल ना तू इकडून, चल लवकर. आई अरे नंदा, आई माझं ऐका. बाबा, अरे काय रे? हे परमेश्वरा, या मुलावर संकट येणार आहे हे मला माहित असून सुद्धा मी त्याला वाचवण्यासाठी काही करू शकत नाही. त्या निरागस मुलाला वाचवण्यासाठी काहीतरी मार्ग दाखवा देवा. मार्ग दाखवा. पाणी घेऊन ये. हो. काय झालं रे नंदा? कसली गर्दी एवढी? तुला काय करायचं आई? तू चल अरे ना एवढ्या इकडून, माणसांनी लवकर मला गर्दी ऑफिसला केली. जायचं. चल ना जाऊन बघूया काय झालं ते. चल ग अरे बघ ना लवकर. काय झालंय ते. ऑफिसला चल लवकर, जायचंय. चल, चल, चल. नेहमीच आहे तुझी. बीटरूटची भाजी? हे माझ्या केबिन मध्ये कोणी ठेवलं असेल? कविता, हा, हे माझ्या केबिन मध्ये कोणी ठेवलं? मला माहित नाही मॅडम. ठीक आहे. अच्छा तू ठेवलंय होय. ठीक आहे, तुझ्याकडे बघते. तिने मला पाहिलं असेल का? नाही नाही नाही, तिने पाहिलं नसेल. नंदकुमार, बापरे, पाहिलं हिने मला. अनामिका, हा बोल ना.